Sir, I would like to take 4A. 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 स्पीकर सर उत्तर सभागृहाच्या पटलाचेर दवरलेलें आसा. स्पीकर सर, जो रिप्लाय आमकां गावल्लो आसा हो पर्टिक्युलरली क्वेश्चन आसा स्टाफ स्ट्रेंथ इन रुरल डेव्हलपमेंट जो डिपार्टमेंट आसा तितून. आतां स्पीकर सर, जेन्ना म्हाका उत्तर गावला त्या उत्तरान अशें आसा की जे ग्राम समृद्धी योजना स्कीम ह्या स्किमी अंतर्गत आमकां ग्रामीण जे भाग आसा जावं ग्रामीण जी विलेजीस आसा हांगा आमकां प्रपोजल्स धाडून रुरल डेव्हलपमेंटाचे थ्रू आमी डेव्हलपमेंटल वर्क घेवपाक शकता. स्पीकर सर, आतां नॉर्थ गोंयचो जो DRDA आसा तितून आमकां उत्तर गावला त्या प्रमाणे 342 प्रपोजल्स जे आसा ते पेंडींग आसा. तितून आमी क्वेश्चन घातलेलो त्या क्वेश्चनान विचारलेलें की कित्याक लागून पेंडींग आसा. तितून आमकां रिप्लाय गावल्लो आसा की स्टाफ स्ट्रेंथ जी आसा ती कमी आसा. आतां नॉर्थ गोवान DRDA नॉर्थ हांगा एक्झिक्युटीव इंजिनियर एक आसा आनी एक्झिक्युटीव इंजिनियर तो एक आसा ताका 5 चार्जीस आसा स्पीकर सर, 5. आतां ती तुमकां सांगता सुप्रिटेंडंट इंजिनियर इन PWD सर्कल 1, सर्कल 7, सर्कल 9, SSW आनी एक्झिक्युटीव इंजिनियर DRDA म्हटल्यार 5 चार्जीस एकूच इंजिनियराक दिल्ल्यो आसा. आनी तुमी चिंतूंक शकता आसतले आख्खे नॉर्थ गोंयचे आख्खे प्रपोजल पेंडींग उरलेले आसा. स्पीकर सर, तसोच जो असिस्टंट इंजिनियर आसा, असिस्टंट इंजिनियर दोग जाण आसपाक जाय नॉर्थ गोवान, थंय एकूच असिस्टंट इंजिनियर आसा स्पीकर सर, एकूच, आनी एक पोस्ट अजून पर्यंत वेकंट आसा स्पीकर सर. आनी ते असिस्टंट इंजिनियराकूय एडिशनल चार्ज आसा बिचोली PWD बिचोलीन स्पीकर सर. तसोच ज्युनियर इंजिनियर, आतां स्पीकर सर ज्युनियर इंजिनियर आसपाक जाय 3. आतां तितून स्पीकर सर ज्युनियर इंजिनियर आसा एकटोच आनी 2 वेकंट पोस्ट आसा स्पीकर सर. आतां तशेंच बाकीचे जे टेक्निकल स्टाफ आसा हेय कमी आसा. आनी प्रश्न स्पेसिफिकली म्हाजो प्रश्न असो आसा की इतले कमी स्टाफान आतां गेल ती 2 वर्सां जाली आमी प्रपोजल्स घालता, सगळे घालता, अजून पर्यंत ते प्रपोजल जे आसा ते क्लियर जायना आनी तेंची काम जी आसा ती स्टार्ट पासून जावना. सो इतले कमी स्टाफान डिपार्टमेंट कशी कामां जी प्रपोज केल्ली आसा, जी ग्रामीण भागांत कामां प्रपोज केल्ली आसा ती कंप्लीट करून घेतली. स्पीकर सर, एकूच आदरणीय आमदारान तो प्रश्न उपस्थित केल्लो आसा की देर आर 342 प्रपोजल्स पेंडींग इन DRDA नॉर्थ. एक्चुअली कशें आसा न्ही, 342 प्रपोजल्स स्पीकर सर आमचे कडेन आयिल्लीं आसात, पण तातूंतले फक्त रिजोल्युशन्स आनी विदाउट डॉक्युमेंटेशन आयिल्ले आसात. आनी आमी ते कन्सर्न ते विलेज पंचायती रिजोल्युशन घेतिल्ले आसात, तांकां आमी पत्र वेव्हार केल्लो आसा. तशें आमचे कडेन एकंदरीत फूल फ्लॅज हे पत्र वेव्हार जाल्लो आसात किंवा त्यांचे डॉक्युमेंटेशन आयिल्ले आसात. तशें प्रपोजल आमचे कडेन तशें अजून पेंडींग ना. तें उत्तर सुद्दां हांवें सावथ गोंयान सुद्दां DRDA तशें दिल्लें आसा. पण तुजे जो स्पेसिफीक 2 जे विशय जो आसा, एक तुजो ऑलरेडी एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवल आमी आयलो आसात, विदीन 8 days भितर आमी टेंडर फ्लोट करता. आनी दुसरो जो तुजो प्रपोजल जो आसा तो इट इज फॉर एक्सपेंडिचर एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवलाक गेल्लो आसा. आय विल सी दॅट एट द फास्ट पेस ह्यो सगळ्यो काही तो कित्याक उरलो, कारण तुवेंनूच म्हाज्या इन्फॉर्मेशना प्रमाणे यू हॅव गिवन द चेंज ताजें नेम केल्लें आसा, म्हणून तो परत आमकां रिसबमीट करचो पडलो. डेफिनेटली हांवें सगळ्या आमदाराक तुज्या माध्यमांतल्यान हांव सगळ्यांक सांगपाक सोदतां की हांवें ऑलरेडी इंटिमेशन दिल्लें आसा, डायरेक्शन्स दिल्लें आसा टू माय डिपार्टमेंट. प्रत्येक आमदाराचे 2 प्रपोजल आमी घेतले, कारण जसो आमचो बजेटरी प्रोविजन आसा तसोच आमी त्यो कांय गोश्टी केल्ल्यो आसात. पण डेफिनेटली हे जे विशय तुजो जो मागणी केल्ली आसा ते आमी काही गोश्टी दिवपाचो म्हजो प्रयत्न आसा. स्पीकर सर, जशें मिनिस्टरान सांगलें की 2 प्रपोजल जे पेंडींग उरले, आतां हो म्हाज्या मतदारसंघाचो आतां गेल त्या वर्सा म्हटल्यार 1 वर्स पयलू आमी प्रपोजल आनी तेजे पयलूचे प्रपोजल स्पीकर सर. आनी जेन्ना कामां जावना म्हणून आमी एक लेटर केलें, जे डिपार्टमेंटाक लेटर केलें की अजून पर्यंत जी ग्रामपंचायतीन कामां धाडलेलीं आसा RDA अंडर ती कित्याक जावना. सो तेन्ना आमी लेटर केलें, तेन्ना रिप्लाय येयलो की तुमी 2 प्रायोरिटीचेर कामां दिया म्हणून. ती आमी 2 प्रायोरिटीचेर कामां दिली. आनी थंय स्पीकर सर जेन्ना हांव मुद्दम प्रायोरिटी लेटर जें आसा तें 1/3/2023 दिल्लें. आनी आमकां हितून म्हटल्यार जेन्ना DRDAची हें आसा तितून विथीन 15 days म्हटल्यार 15 दिसां भितर इस्टिमेट रेडी जावपाक जाय. हांव स्पीकर सर सांगपाक सोदतां, आमचें एक काम आसा धाकटे बाट मंडूर हांगा रिटेनिंग वॉलाचें, हांगा सगळो म्हटल्यार एंटायर थिंग जाल्ले, सगळे जे NOCs सगळे
दिल्लें रेजोल्युशन्स बी सगळे केल्ले पण तेजो एस्टिमेट जालो 4/9/2023 म्हटल्यार कितली टायम जालो तोय बीन आमी परत परत फॉलोअप करून स्पीकर सर आनी अजून पर्यंत त्या हेजो टेंडरींग प्रोसिजर अजून पर्यंत जाल्लो ना आतां थंय आमकां रिप्लाय कितें येता स्पीकर सर की टेंडरिंगाक लागून की जनरेट जावना आतां की जनरेट कित्याक जावना कोण हांगांतल्यान थंय ट्रान्सफर जाता आनीक कितें जाता सो हें स्पीकर सर हो रिप्लाय सारको न्हू स्पीकर सर आमकां खंय ना खंय जे स्पीकर सर एक्झॅक्टली कितें जाय माननीय आमदाराक ताणें तें म्हाका विचारचें त्या प्रमाणे ताका उत्तर येता कितें एक्झॅक्टली जाय सांगता अजून पर्यंत जो एक आमचो वर्क आसा तुमी जो सांगलो तो जातलो म्हणून एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुवलाक गेला आतां तेजो रिप्लाय कितें येयला की जनरेट जावना टेंडरींग की जी आसा जी जनरेट जावना आतां ती 2022 काम 2 वर्सां जालीं अजून पर्यंत तें काम कंप्लीट जावना आतां काम स्टार्ट पासून जावना ताका ऑर्डर पासून वर्क ऑर्डर येवंक ना सो म्हाका एश्युरन्स जाय जी आमची कामां आसा आमच्या सानंद्र मतदारसंघात नाकी ऑल ओव्हर गोवा ही कामां केन्ना पर्यंत कंप्लीट जातली आतां हितून आनी एक आसा नेवरा गांवांत तेजी ऑलरेडी रिटेनिंग वॉल कोलॅप्स जाल्ली आसा आतां हांगा पासून सगळे आमचे जे हें आसा ते सगळे घातलेले आसा चेंजीस करून आमी वर्क चेंज करून 1 वर्स जालें 1 वर्स मिनिस्टरान समजून घेवपाचें हांव बेश्टोच हें करिना जे 1 वर्स जालें तरी पूण तें अजून पर्यंत जावना आनी तेजो इस्टिमेट पासून जावना आनी जेन्ना आमी फॉलोअप घेवपाक वयता स्पीकर सर हांगा अशेंय रिप्लाय येता की फंड अवेलेबिलिटी ना सो हें मिनिस्टरानूय क्लियर करपाचें केन्ना पर्यंत हें क्लियर जातली दोनूय जी कामां आमची घातलेली आनी हेच्या फुडें आतां फुडें आमी आनीक 2 घालपाचें आसा सो 1 वर्सा 2 टोटल नेमके मंत्र्याक कितें अपेक्षा केन्ना पर्यंत मिनिस्टरान एश्युरन्स दिवपाचें की केन्ना पर्यंत ही दोनूय जी कामां आतां एक्झिस्टींग आसा ती आनी बाकीची फुडली आमी ऑलरेडी घातलेली आसा ती केन्ना पर्यंत जातली स्पीकर साहेब म्हाका दिसता हांवें ऑलरेडी एश्युरन्स दिल्ले आसा ताणें पयलूच सुरवातीकूच की तुजो विदीन 8 days भितर हांव एक कामाचें टेंडर करता आनी दुसरो जो एडमिनिस्ट्रेटिव्ह एप्रुवाक गेल्लो आसा ताजो आयलो नंतर इमिडिएटली तें काम सुद्दां सुरवात करपाचो म्हजो तसो प्रयत्न स्पीकर सर जे मंत्री सांगता एज पर हिज आन्सर एकूच आय ओनली इंटरवीन योर आन्सर इटसेल्फ यू से द डिले द रीजन फॉर द डिले इज वर्क ड्यू टू लॅक ऑफ स्टाफ नाव वेन व्हेरी स्पेसिफीक I think all the members, Mugele constituency, सगळे काम pending आहे. When will you fill these vacancies? Why are you basically the people are म्हाका दिसता सगळे vacancies जे pending आहे. When will you fill? Your staff is short. Very simple. आणि हे proposal पर answer दिला. I know for a fact that proposals that I have sent also are pending. Several MLAs are pending, and mainly because of staff. So when will you fill this staff? स्पीकर सर आमचे फिलिंग ऑफ पोस्ट जो आसा ते स्टाफ सिलेक्शन कमिशना कडेन आमी ऑलरेडी संपूर्ण केल्लो आसा स्टाफ सिलेक्शन जाता तितले बेगीन हांवूय पर्सनली फॉलोअप करता कारण म्हाकाय तेजी कमतरता आसा हें म्हाका खबर आसा स्टाफ सिलेक्शनाच्या अंतर्गत ऑलरेडी आमी पोस्ट क्रिएट करून तांकां सगळे एप्रुवल बीन घेवन आमी दिल्ले आसात एज सून एज स्टाफ सिलेक्शन ज्या वेळाचेर जातलें डिले जाता बिकॉज देयर इज नो स्टाफ स्पीकर पण तरी आसतना आमी मॅनेज करता एक गोष्ट कशी आसा न्ही जरी आमी स्टाफ सुद्दां ना आसले म्हणले जाल्यार आमचे कडेन तशी पेंडींग प्रपोजल विथ द फूल डॉक्युमेंटेशन जे कितें डिपार्टमेंट दिल्लें आसा ते आमचे कडेन एस्टिमेट बीन प्रिपेर करपा तशें आमचे कडेन तशें प्रपोजल स्पीकर सर कांयच ना जितले आमचे कडेन पळय स्पीकर सर ही पेंडींग आसा तुका दिता मातशें आमगे आहाय ते कितल्यो दिलोल्यो पेंडींग आनी मोर दॅन 2 years जाली प्रपोजल 2 वर्सां जाली आमदार स्पीकर सर प्रपोजल बरेचशे आमदार आणि बरेचशे विलेज पंचायती आमकां दिता आमी आमच्या GSYचे मिटिंगेक ते आमी एप्रूव्ह करता सब्जेक्ट टू द डॉक्युमेंटेशन जे रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन जाय ते तांच्यानी आमचे कडेन संपूर्ण करपाक जाय जो पर्यंत डॉक्युमेंटेशन ते दिना तो पर्यंत आमकां फायल प्रोसेस करपाक मेळना जरी स्टाफाची सुद्दां कमतरता ही से स्टाफ सिलेक्शन कमिशना लागून ते स्टाफ मेळनाय मग तूं मातशें सांगचें केन्ना स्पीकर सर हेजो आमकां आन्सर जाय एक्सक्लुझिव्ह ई आसपाक जाय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कित्याक तो अवेलेबल आसना आमकां परत म्हणजे तो डिफरंट PW डिविजनान भोंवता डिफरंट हितून आसा सो सीएमान हेजो जाप दिवपाक जाय की बाबा एक्सक्लुझिव्ह तुमी ताका थंयच दवरितले काय 5 एडिशनल चार्ज दितले टोटल एडिशनल चार्ज जो आसा सीएमान उत्तर दिवपाक जाय कित्याक DRDA आमी रुरल डेव्हलपमेंट करता म्हणटा आनी हांगा एकूय कामां जायना स्पीकर सर स्टाफ सिलेक्शन आहा म्हणटा स्पीकर सर 2 विशय एक त्यांनी जो सांगला पळय न्ही RDA खातीर ताका एक्सक्लुझिव्ह इंजिनियर जाय म्हणून हांव मिनिस्टराक सांगता की तेंच्यांनी PWD कडेन मागचें आतां इंजिनियरी खूब भरती जाल्या तेन ऑलरेडी आन्सर तुका गायल मु स्टाफ सिलेक्शनाक मागचें आनी केदो आमी टर्म कवर जातलो स्पीकर सर लेट मी स्पीक
तांणी जे इंजिनियर मागल्या स्पेशली पळय न्ही ते आतां ऑलरेडी आमच्या PWDन नवीन भरती जाल्या त्या खातीर तांकां एक्सक्लुझीव जे इंजिनियर दिवपाक जाय ते आमी एक्सक्लुझीव RDA खातीर इंजिनियर दिता जेणे करून रुरल डेव्हलपमेंटाचेर ग्रामीण विकासाचेर भर दिवन आनी फक्त हांगाच न्ही तेंच्यांनी केंद्रांतलो जो फंड मेळटा ग्रामीण विकासा खातीर तेंच्यांनी तेय प्रपोजल धाडचे आतां केंद्र सरकारा कडल्यान खूब मोठ्या प्रमाणांत ग्रामीण विकासाचेर ह्याय बजेटांत हो भर दिल्लो आसा तो ग्रामीण विकास करून घेवपाक तेंच्यांनी प्रपोजल धाडचे दॅट इज वन दुसरें RDAचो स्टाफ उरलेलो स्टाफ जो कितें भरपाचो तांचे जे पोस्ट कितें वेकंट आसात त्यांनी जर स्टाफ सिलेक्शनाक धाडल्या स्टाफ सिलेक्शन इज एन ऑटोनॉमस बॉडी तांच्यांनी प्रोसेस सुरवात केला हांव ताका फक्त फास्ट ट्रॅक कर आनी ते भर जाता तितके बेगीन तेजे एडवर्टायजमेंटूय येतले आनी ते पोस्ट जे आहा ते भरतले स्पीकर सर माझं लास्ट उरला स्पीकर सर मला लास्ट उरला स्पीकर सर जे ऑनरेबल मिनिस्टर ऐकले स्पीकर सर आणि ऐकता त्यांना एक विषय मांडलो की ऑनरेबल सीएमान आता एश्युरन्स दिला की स्टाफ घेतला PWD मागले कितले फॉर लॉंग टर्म बेसीस एक्सक्लुझिवली कित्याक फाटी प्रमोशनूय केल्ले आसा ऑलमोस्ट 27 ई आणि SC सगळे बस सीएमान केला सो म्हाका दिसता ऑनरेबल मिनिस्टर म्हाका तरी फूल टायम स्टाफ येतलो माझे एक प्रश्न स्पेसिफीक आसा जे ऑनरेबल सीएमानूय सांगले की सेंट्रल ग्रांट खूब मेवता 3 वर्सां पयलीं आमकां शेल्डर क्लस्टर म्हणून आमी तो ग्रांट हाडलेलो तुमी जावचे पयलीं तो अजूनय काम लंगडता आतां लंगडता तेन्ना म्हाका तुजें एश्युरन्स जाय इन द हावस बेस्ड ऑन युअर गिवीन स्टेटमेंट्स की RDAचें जें काम चालू आसा की तुमी थंय येवन असेंब्ली सेशन डेट फिक्स करून ती शेल्डे क्लस्टराचें काम सेंटरांतल्यान पयशे हाडून आज पासून ते कंप्लीट जायना सो कित्याक लागून जायना तें सांगचें इट इज रिलेटेड टू दीस सेम क्वेश्चन बिकॉज ऑफ स्टाफ इज नॉट देर सो ते मातशें कंप्लीट करून म्हाका दिवचें आनी आमी सेंट्रल ग्रांटाचे जे स्किमी आसा तांकां पंचायतीन तुमकां आनी प्रपोजल धाडल्या ती मातशी करून तुजे कडेन पयशे ना तूं आमदाराक फक्त 2 कामां दिता म्हणटा व्हेरी गुड बरें रिस्पेक्टफूल तुवें आन्सर दिलो पूण सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन खूब पयशे आहा ते हाडपाचो मातसो प्रयत्न करचो असं हांव वेदर ही वील डू ऑर नो हे प्रपोजल जे आमचे कुडचडे मतदारसंघात दोन्ही पंचायतीन दिल्या ते करतले वा ना हे विशय घेवपाक जाय स्पीकर सर आदरणीय आमदारान जो प्रश्न उपस्थित केल्लो आसा जे केंद्र सरकाराची जी योजना जी आशिल्ली ती फाटल्या म्हज्या टेन्युराचे पयलू ही सुरू जाल्ली आशिल्ली पण स्पीकर सर ती योजना जी आसा ती सध्या बंद जाल्ली आसा आणि नंतर तांच्यांनी आमी पत्र व्यवहारू केल्लो आसा हांवूय तो फास्ट ट्रॅकाचेर आसा म्हणून कितें जालां आसा आमी युटिलायजेशन बीन कितें जाल्लें आशिल्लें तें आमी ऑलरेडी दिल्लें आसा ते स्कीम सद्या ती बंद जाल्ली आसा आनी ते नवी स्कीम इंट्रोड्यूस करपाचें आमकां ऑलरेडी तांच्यांनी सांगिल्लें आसा त्या प्रमाणे हांव फॉलोअपाचेर आसा कारण म्हाकाय जितले पयशे आमकां सरकारा भितर येवपाक जाय त्या खातीर आमी फॉलोअप करता स्पीकर सर माझो लास्ट स्पीकर सर जो प्रश्न ऑनरेबल मिनिस्टरान सांगला त्या प्रश्नाक स्पीकर सर उत्तर दिले स्पीकर सर ती स्कीम जर बंद जाली तेका आमी जबाबदार ना न्ही सेंट्रल गव्हर्मेंटाची स्किमीचे पयशे येयले तुमी UC दिवना येवना तुमकां पयशे येवना आतां ती स्कीम बंद जाला म्हाकाय खबर आहा पूण तेका प्रोविजन तुजे भितरल्यान करपाक जाय स्पीकर सर सेकंड इन्स्टॉलमेंट ना येवचोच ना तो कितें स्कीम बंद जाल्या कशी येतले स्कीम आमकां स्पीकर सर हांव चड उलयना मागीर आमी खंयच्या पावतले म्हाजें इतलेंच रिक्वेस्ट आहा म्हाकाय खबर आहा ती स्कीम बंद जाला UC तुमी दिवंक ना UC दिवंक ना म्हण तुमकां आतां एलिजिबल ना आतां ते स्किमीक जर पयशे मागपाक जाय ताका ना सो तुजे स्टेटींतल्यान ताका प्रोविजन जो कंप्लीट करपाचो प्रोविजन सीएमान तुमी करचो कित्याक हे 4 वर्सां लंगडाता ग्रावंड आतां 4 वर्सां बंद उरला स्पीकर सर हेजेर मातशें लक्ष घालचें अशें म्हणटा स्पीकर सर आमी ऑलरेडी प्रोसेस सुरू केल्लो आसा आमी इंटिमेशन केंद्र सरकाराक सांगिल्लें आसात सो आमचोय फॉलोअप आसा हेजो तशें न्ही की बाबा आमी कांयच करना आनी हें हांव टेक ओवर करचे पयलूची ती योजना जावन आसा मिनिस्टर जेन्ना आसता तो टेक ओवर करना तूं मिनिस्टर म्हणजे तुजी जबाबदारी आसा स्पीकर सर माझो लास्ट क्वेश्चन स्पीकर सर निलेश बाबाचो प्रश्न खरें म्हळ्यार म्हजे ह्या क्वेश्चना भितर इन्क्लूड ना स्पीकर सर तरी आसतना हांवें ताका बरे भशेन उत्तर दिल्लें आसा कारण इट इज मागीर ते प्रिरोगेटिव्ह जावन आसा की प्रत्येक प्रश्नाक उत्तर दिवपाचो कारण आमी काम करतात आनी जें आमी करतात आमी सांगतात तें करून दाखयता स्पीकर सर माझो लास्ट सप्लिमेंटरी आसा स्पीकर सर म्हाका एकूच विचारपाक जाय की जो डिपार्टमेंट स्पेसिफिक विचारता 4 क्वेश्चन जाले तुजे तो विचारता स्पेसिफिक डिपार्टमेंटा कडेन फंड अवेलेबिलिटी आसा काय ना ही कामां करपाक लागून स्पीकर सर प्रत्येक जो आमचो हें आसता फंड अलॉट केल्लो आसता आनी फंड अलोकेशना प्रमाणे म्हणून ताका हांवें सांगिल्लें आसा की तुमी आमकां 2 कामां दिवची
ती दोन तुमची कामां कशी करून घेवपा ती म्हजी जबाबदारी आसा. ते फंड्स कशे घेवपाचे हाडपाचे तेवूय म्हाका खबर आसा आणि म्हणूनच हय आनी सप्लिमेंटरीच्यान आमी मागतात बीन. हांवें सांगिल्लें पळय लास्ट टायम हांवें तुमकां फक्त सादे गोश्ट सांगता. आमकां फंड्स अलॉटमेंट आशिल्लो एक्झॉस्ट 3 म्हयने भितर जाल्लो आशिल्लो पूण आदरणीय गोंयचे मुख्यमंत्र्यान ह्यो सगळ्यो कांय गोश्टी गरज्यो जाणून जावन लास्ट इन द मंथ ऑफ आमकां जानेवारी फेब्रुवारी ऑफ 2023 ताणें आमकां सप्लिमेंट फंड दिलो आनी मॅक्झिमम आमी कामां पूर्ण करपाक शिकिल्ले आसात. फक्त इतलेंच सांगता की ज्या तरेन हांवें तुमकां एश्युरन्स दिल्ली आसा स्पीकर सर प्रत्येक मतदारसंघान, कारण आमी सेल्फीश न्ही, आमी सगळ्या मतदारसंघान आमच्या आदरणीय गोंयचे मुख्यमंत्री सगळ्याक, कारण लोक सगळे गोंयकार जावन आसात आनी तांकां फॅसिलिटी दिवप. एखाद्या वेळी तुमी कितें म्हणटले तुमी विरोधक म्हणून आमी तुमची कामां करना अशातली कांय गोश्ट ना आणि हांव तें केन्नाच बिलीव करना. हांव इतलेंच करतलो की हांव इतलेंच म्हणटा की जो फंड अलॉटमेंटाचो विशय जो आसा तो गोंयचे मुख्यमंत्र्या कडेन बसून हाडून हांव रिझॉल्व एश्युरन्स दिल्ली कामां जी आसा पूर्ण करता. स्पीकर सर दोन कामां पर इयर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 म्हज्या मतदारसंघात डॉक्टर चंद्रकांत शेट्टे क्वेश्चन नंबर 5 डॉक्टर नेक्स्ट क्वेश्चन. सर आय एम ऑन फिट त्यांच्यानी बस म्हणून सांग. म्हजो इम्पॉर्टंट क्वेश्चन उलयता तांकां रूल कळना जाल्यार सांगात. अरे आय एम आस्किंग माय क्वेश्चन, यू शूड सिट डावन. तुम्ही आवाज करता. आय एम आस्किंग क्वेश्चन नंबर 5 डॉक्टर